दिनांक 14 एप्रिल 2025ला शेख सलीम शेख इस्माईल हा न्यायालयाच्या परिसरात गावठी कट्टा बाळगून असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यानं तात्काळ आमचे अधिनिस्थ पथकानं सापळा कारवाई करून नमूद इसमास न्यायालयाचे डावे गेट समोरील स्वर्गीय अण्णाभाऊ साठे पुतळ्यासमोर ताब्यात घेऊन झडती घेतली असता सदर इसमाच्या पॅन्टमध्ये एक गावठी कट्टा, काळ्या सिल्वर रंगाचा आणि 2 जिवंत काडतुस अंदाजे किंमत 27,000 रुपयांची जप्त करण्यात आली। सदर आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्यानं सदर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या शेख सलीम शेख इस्माईल विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय। सदर अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरोधात रेड कारवाईत श्री कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्या मार्गदर्शनानुसार अधिनिस्थ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसदच्या पथकातील पोलीस अंमलदार पराग गिरनाळे, नरेश नरवाडे, पोलीस हवालदार अभिजित सांगळे, उमेश राठोड यांनी केली आहे। पुसद उपविभागामध्ये कोणत्याही ठिकाणी कोणतीही इसम अवैध अग्निशस्त्र बाळगत असल्यास नागरिकांनी निर्भयपणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद येथे माहिती कळवावी। माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येईल असं नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आलंय। प्रतिनिधी कलीम शेख, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।